आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई आणि महामुंबईच्या अगदी सुरुवातीला बातमी आहे सरकारच्या एका मोठ्या निर्णयाची। खारघरमध्ये उष्माघातामुळे 14 जणांचा हकनाक मृत्यू झालेला होता आणि या घटनेनंतर आता सरकारला उपरती झालेली असून दुपारी 12 ते 5 या दरम्यान मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे। वाढत्या तापमानामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। घटना जी झाली ती अति दुर्दैवी घटना आहे। सर्वांसाठी अतिशय एक अशी घटना ते कल्पना पण ना होती। त्या दिवशी जे काही झाला त्याची पुनरावृत्ती कुठेही येऊ नये, कोणाने त्रास पण होऊ नये म्हणून सरकारने एक योग्य निर्णय पार पाडला आहे। जोपर्यंत ते आपली उंची या स्थिती आहे तोपर्यंत 12 ते 5 मध्ये काय ओपन एरियामध्ये काय नाही करायचा, हे चांगला निर्णय आहे। लोकांनी सर्वांनी इथलं पालन केलं पाहिजे। मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसची भाषा आता मवाळ झाली आहे। त्यातच उद्धव ठाकरे आणि केसी वेणुगोपाल यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता बळावली आहे। पाहूयात त्याविषयीचा आमचा हा महामुंबई रिपोर्ट। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या भेटीनं दोन्ही पक्षातली जवळीक आता चांगलीच वाढली आहे। सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेले केसी वेणुगोपाल मातोश्रीची पायरी चढल्यानं दोन्ही पक्षांमधला दुरावा मिटल्याचं स्पष्ट झालंय। संजय राऊत काश्मीरमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते। तेव्हापासून संजय राऊत आणि राहुल गांधींची मैत्री दृढ झाली आहे। सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकांना दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 3 दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। आधी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना आणि आत्ताच्या ठाकरे गटासमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली नव्हती। त्यावेळी शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 उमेदवार निवडून आले होते। पण गेल्या 6 वर्षात राजकारणात अनेक घडामोडी घडल्यात। ठाकरे गट आणि शिवसेना वेगवेगळी झाली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्रित आलाय। त्यामुळे आता नव्या मित्रांसह ठाकरे गट मैदानात उतरणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अनेक पक्ष बोलत असतील, मात्र शेवटी महाविकास आघाडी ही इंटॅक्ट असेल। कारण आता राष्ट्रीय स्तरावर एक मोठं कन्सेन्सस तयार होत आहे आणि भाजपला कसं मर्यादित ठेवण्यात यश येईल याच्यावरच आता आहे। आणि उद्धवजींचा ठाम मत आहे की आता लढायचं आहे ते जिंकण्यासाठीच लढायचं आहे। मुंबई महापालिका निवडणूक कधी जाहीर होईल हे सांगता येत नाही। मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाढलेल्या भेटीगाठी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत देणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 35 दिवसात 36% नालेसफाईचा दावा बीएमसी कडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे 31 मे पर्यंत मुंबई महापालिका 100% नालेसफाई पूर्ण करणार का असा सवाल विचारला जातोय। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून शहराच्या कानाकोपऱ्यात नालेसफाईची सुरुवात होते, स्वच्छता केल्याचा दावा केला जातो। मात्र दरवर्षी या अपुऱ्या कामांमुळे मुंबईकरांना पूरस्थितीला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे यंदाही पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार असं नाल्यांची सध्याची परिस्थिती पाहता लक्षात येत आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर यांनी। मी सध्या मुंबईमधल्या कुर्ला इथल्या नेहरू नगरमध्ये आहे आणि नेहरू नगरमधला हा नाला आपण पाहतोय। इथली जर आपण दृश्य पाहिली तर हा नालेसफाई झालेला नाला असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं होतं। मात्र आपण इथली परिस्थिती पाहिली तर नाल्यातला सगळा गाळ, सगळा कचरा अजूनही तसाच आहे। प्लास्टिकचं इकडे साम्राज्य दिसतंय आणि मोठ्या प्रमाणात इथल्या रहिवाशांकडून इथं कचरा फेकला जातो। इथली काही दुकानं, हॉटेल्स त्यातला कचरा इथं फेकला जातो। त्याचसोबत इथं असलेली शौचालय किंवा घराघरातून येणारं सांडपाणी सुद्धा याच्यामध्ये मिसळतं। आणि एकूणच पालिकेने दावा केलेला आहे की 20हून अधिक टक्के मुंबईमध्ये नालेसफाईचं काम हाती घेण्यात आलंय, ते पूर्ण झालेलं आहे।
16 मार्चपासून मुंबईतल्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि 31 मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई महापालिकेने घेतलेला आहे। या कामासाठी 547 कामगार आणि अधिकारी कार्यरत आहेत आणि त्याचसोबत 123 वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक मशीन्स या नालेसफाईसाठी वापरण्यात येतात। मात्र प्रश्न असा पडतो की जर इतकी मशिनरी आणि इतकं मनुष्यबळ नालेसफाईसाठी वापरलं जात आहे तर मग समोर आपण जर सत्य परिस्थिती पाहिली तर कचरा अजून तसाच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। रेती खडीचं कंत्राट ठराविक कंपनीलाच द्या, ही डिमांड काय आहे असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय। मुंबईतल्या रस्ते कामामध्ये खडी घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय। आदित्य ठाकरेंच्या आरोपांना आता सत्ताधाऱ्यांनी देखील चोख उत्तर दिलंय। मुंबईतल्या 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे। मुंबईतल्या रस्त्यांच्या विकास कामाची घोषणा सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यानंतर सगळ्यात आधी केली होती। मात्र रेती आणि खडी ज्या कंत्राटदाराकडून घेतली जाते त्यानं स्वतःचे नियम लादल्यामुळे कामं रखडली आहेत। परिणामी पावसाळ्याच्या आधी कामं होतील का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। पैसे वाढवून कंत्राट दिल्यानं 48 पेक्षा जास्त बिडिंग झाल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलाय। कुठच्या तरी एका कंपनीला ही सगळी जी रेती असते, जी खडी असते, ज्याला आपण ॲग्रिगेट बोलतो, ज्याला आपण ग्रॅव्हल बोलतो, जी आपल्या रस्त्याच्या कामासाठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी असेल, जी ब्रिजेसच्या कामासाठी असेल, जी गरजेची असते, मूलभूत हे एक इन्ग्रेडियंट आहे त्याचं, ते खडी तुम्ही एकाच कंपनीला विकायची, तीच कंपनी सगळ्याच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकणार। ह्यामुळे दुष्परिणाम असे झालेले आहेत, 2 आठवडे सगळ्या रस्त्याची, ब्रिजेसची, कन्स्ट्रक्शनची कामं ही थांबलेली आहेत। मुंबईतल्या रस्त्यांचं काम 31 मे पर्यंत किती टक्के पूर्ण होणार याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलं। मुंबईत 5 कंपन्यांना 5 कंत्राट देण्यात आले आहेत। मात्र या 5 कंपन्या कोणत्या हे कुणालाही माहीत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। 6080 कोटीचे जे टेंडर्स होते त्याला मी त्यावेळी पण बोललेलो की 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन जे ठेवलेले 650 कोटी हे तुमचे आमचे मुंबईकरांचे पैसे आहेत। हे बिल्डर्सच्या आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात घालण्यासाठी जे ठेवलेले आहेत या सरकारने, या घटनाबाह्य सरकारने, ह्याची उत्तरं मिळाली नाही। आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय। त्यांचा अभ्यास कमी असून त्यांना मिळालेली माहिती सुद्धा चुकीची असल्याचा टोला लगावण्यात आलाय। कुठलं काम सुरू झालं, आता काय पावसाळा आलाय का? तो अजून 2 महिने वर्किंग सीझन आहे मुंबईला। साधारण 15 जून शिवाय पाऊस मुंबईमध्ये येत नाही आणि मग कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम त्या पिरियडमध्ये चालू शकतं। आता जर तुम्ही कॉन्क्रीटचं काम असलेलं बघा, त्या ठिकाणी डक्टची सुद्धा प्रोव्हिजन आहे, म्हणजे पुढच्या काळामध्ये तिथं फोडायला सुद्धा लागणार नाही। मग चांगली कामं होत असताना तुमची काय नीती असते की एकच काम 10 वेळा तेच खड्डे बुजवायचे। मुंबईतल्या रस्त्यांची कामं उशिरानं सुरू झाल्यास कामांचा प्रस्तावित खर्च वाढण्याची शक्यता आदित्य ठाकरे यांनी वर्तवली आहे। ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पहिल्या पावसानंतर रस्त्याची जी अवस्था दिसेल त्यावरून आपोआपच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केडीएमसीनं नियम धाब्यावरती बसवत सक्षम नसलेल्या कंपन्यांना 45 कोटींचं टेंडर दिल्याचा आरोप करण्यात आलाय। ठेकेदारांना हा गंभीर आरोप करत महापालिका प्रशासनाकडे तक्रारही केली। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावरील खड्डे आणि चरी भरण्यासाठी 45 कोटींची कामं सक्षम नसलेल्या कंपनीला दिल्याच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे। न्यूज 18 लोकमतचा पुन्हा एकदा मोठा इम्पॅक्ट दिसून आलेला आहे। 35 वर्षांनंतर गोराई गावातील रहिवाशांना आता पाणी मिळणार आहे। गोराईचा पाणी प्रश्न अखेर सुटणार आहे आणि यासाठी 7,88,00,000 रुपये खर्चून पालिकेतर्फे जलवाहिन्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे। कमी दाबानं होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या गोराई गावातील रहिवाशांना 2024 पासून सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर आता गोराईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। तर मुंबई आणि उपनगरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर।
उमेदवार याकप्पा यांनी लोकवर्गणीतून 10,000 रुपये गोळा केलेले आहेत. 1-1 रुपयाचा नाणं जमा करून त्यांनी हा निधी निवडणूक कार्यालयामध्ये जमा केला. खारघरमध्ये उष्माघातामुळे 14 जणांचा हकनाक मृत्यू झालेला होता आणि या घटनेनंतर आता सरकारला उपरती आलेली असून दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रमाला मनाई करण्यात आलेली आहे. वाढत्या तापमानामुळे सरकारनं हा निर्णय घेतला. भर दुपारी लोकल ट्रेनमधील फॅन बंद पडल्यानं प्रवाशांचे उकाड्यानं हाल झाले. 3.35च्या CSMT ते कर्जत लोकलच्या डब्यामधील फॅन बंद होते आणि त्यामुळे प्रवाशांवर उकाड्यामध्ये प्रवास करण्याची वेळ आली. पुढील 4 दिवस राज्यामधील उष्णतेमध्ये मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सिंगापूरमध्ये बसून कुख्यात डॉन छोटा राजनचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा संतोष सावंत भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागलाय. 2 दशकांच्या प्रयत्नांनंतर त्याचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात राजन टोळीच्या गुन्ह्यांचा उलगडा होणार आहे. नाव संतोष महादेव सावंत उर्फ अबू सावंत. पेशा राजन गँगचा हँडलर. गेल्या 2 दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय तपास यंत्रणा याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. अखेर तपास यंत्रणांच्या तो तावडीत सापडला. कुख्यात डॉन छोटा राजनच्या टोळीसाठी संतोष सावंत काम करत होता. राजनचा तो अत्यंत जवळचा साथीदार म्हणून ओळखला जातो. राजन टोळीमध्ये गँगस्टर DK राव नंतर संतोष सावंतचाच नंबर लागतो. सिंगापूरमधून संतोषचं प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर त्याला CBIनं ताब्यात घेतलं. आता लवकरच मुंबई पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. संतोष सावंत सिंगापूरमध्ये राहत होता. तिथे त्यानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. 2000 मध्ये दाऊद टोळीनं छोटा राजनवर हल्ला केला होता. त्यावेळेला संतोष अनेक गँगस्टरच्या संपर्कात होता. गँगस्टर रवी पुजारी, बंटी पांडे, विजय शेट्टी आणि एजाज लकडावाला यांच्याशी त्याची मैत्री होती. पुढे राजन आणि डी कंपनीत संघर्ष पेटल्यानंतर DK रावशी त्यानं हात मिळवणी केली. संतोष सावंत छोटा राजनचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळत होता. तसंच मुंबईसह देशातील टार्गेट ठरवणं, त्यांच्याशी संपर्क करणं, धमकावणं, खंडणी उकळणं, राजन टोळीतील अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्याची व्यवस्था करणं अशी अनेक कामं तो करायचा. त्यामुळेच 2000 पासून पोलीस त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत होते आणि अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं. खरं तर 2000 सालीच संतोष सावंत याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. तेव्हापासूनच प्रयत्न सुरू होते आणि अखेर तब्बल 12 वर्षांनंतर संतोष सावंत मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात आला आहे. छोटा राजन टोळीतील अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेल्या संतोष सावंत विरुद्ध अनेक महत्त्वाचे अर्थात खंडणीसह वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि आता संतोष सावंत आल्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची जी तपासातली सुनावणी बाकी होती ती आता पूर्ण होणार आहे. 90च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीत फूट पडल्यानंतर छोटा राजननं सौतासुबा उभारला. त्यामुळे राजन आणि डी कंपनीत संघर्ष पेटला. अंडरवर्ल्डला रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली. दरम्यान पोलिसांच्या भीतीनं अंडरवर्ल्डमधील अनेक गुन्हेगारांनी परदेशात पळ काढला. गेल्या काही वर्षात अंडरवर्ल्डची दहशत संपवण्यात मुंबई पोलिसांना बऱ्याच प्रमाणात यश आलं. सध्या छोटा राजन तिहार तुरुंगाची हवा खातोय. आता संतोष सावंतही तपास यंत्रणांच्या हाती लागल्यामुळे सावंतच्या गुन्ह्याची पोलखोल करण्यात पोलिसांना मदत होणार आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावं म्हणून 2 वर्षांच्या पोटच्या मुलाची बापानंच हत्या केल्याची धक्कादायक घटना सायनमध्ये समोर आली आहे. घराजवळील गोडाऊनमध्ये नेऊन गळा दाबून या चिमुकल्याची हत्या केली गेली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी रहमत अली अन्सारीला अटक करण्यात आली आहे. देशामधील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन
गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी मुकेश अंबानी यांनी गणपतीची विधिवत पूजा करून बाप्पांचे आशीर्वाद घेतले। यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांचं देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुख यांनी स्वागत केलं। यावेळी त्यांनी गणरायाची मूर्ती ही भेट दिली। दरम्यान यावेळी मुकेश अंबानींनी सिद्धिविनायक ट्रस्ट मार्फत सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्यांची माहितीही जाणून घेतली। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या बातम्या। तर महामुंबईमध्ये आज वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।